या व्हिडिओमध्ये बघूयात कंबर दुखीसाठी व्यायाम कुठले करायचे. पुन्हा एकदा तेच नियम की हे सगळे व्यायाम रेग्युलर करा. कमरेचं दुखणं कमी झाल्यानंतर सुद्धा करत राहा. निदान 5 मिनिटं आणि दिवसात 3 वेळेला हे एक्झरसाइज केले तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा दिसेल. चला बघूयात कोणते व्यायाम आपण करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा कमरेसाठी तुम्हाला ब्रिज पोज डायनॅमिक करायचे आहे. म्हणजेच पायाशी जवळ घ्या, गुडघ्यातून फोल्ड करून, आणि इथं तुम्हाला कंबर वरती उचलायची आणि परत सावकाश खाली सोडायची आहे आणि ही मूवमेंट करत राहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्याच्यानंतर दुसरी एक्झरसाइज आपल्याला कमरेची करायची आहे, ती म्हणजेच कॅटकाऊ पोज. पुन्हा हात असे घ्या बरोबर खांद्याच्या खाली आणि कमरेची किंवा पाठीची कमान वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला आपल्याला करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर कमरेच्या मागच्या बाजूला ग्लुटेल मसलचा स्ट्रेच आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी असा डावा पाय समोर घ्या, उजवा पाय तसाच मागे घ्या, दोन्ही हात सरळ ठेवा आणि हे स्ट्रेचिंग असंच 30 सेकंदासाठी अंदाजे होल्ड करा. तुम्हाला जाणवेल की आपल्या कमरेच्या मागच्या बाजूला ताण पडतोय आणि कमरेचे जे स्नायू मांड्यांच्यापर्यंत गेलेले आहेत तिथंही चांगलं स्ट्रेचिंग ह्या स्थितीमध्ये आपल्याला होताना दिसतंय. फक्त हेच स्ट्रेचिंग अपोजिट साईडला करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा आता उजवा पाय घ्या समोर, डावा पाय मागे, असं स्ट्रेचिंग. हात शक्य तितका सरळ ठेवा आणि पाय जास्तीत जास्त मागे ताणवायचा प्रयत्न करा. ही पोस्चर सुद्धा अंदाजे 25 ते 30 सेकंद होल्ड केल्यानंतर आता अपवर्ड डॉग पोजमध्ये या. इथं सुद्धा तुम्हाला जाणवेल की कमरेच्या मागच्या बाजूला ताण पडतोय, त्यामुळे बऱ्याच वेळेला मणक्याशी संबंधित तक्रार असेल तर मणक्याच्या बाजूचे स्नायू रिलीज व्हायला सुद्धा हे स्ट्रेचिंग महत्त्वाचं आहे. अंदाजे 30 सेकंद इथं सुद्धा होल्ड करा आणि ह्याच्यानंतर मग आपल्याला स्ट्रेचिंग क्वाड्रासेप मसलचं करायचं आहे. तर त्यासाठी उजवा पाय असा समोर घ्या, डावा पाय असाच मागे राहू दे आणि आता डावा घोटा असा पकडून ठेवा. म्हणजेच जरी इथं आपण मांड्यांच्या स्नायूंच्या वरती ताण देत असलो तरी सुद्धा तिथून कमरेचे स्नायू रिलीज व्हायला ह्या क्वाड्रासेप स्ट्रेचिंगची खूप मदत होते. आणि ह्यानंतर पुन्हा अपोजिट साईडचं स्ट्रेचिंग अजिबात विसरू नका. कुठलीही ज्या वेळेला तुम्ही एक्झरसाईज करताय त्यावेळेला प्रत्येक वेळेला डाव्या बाजूचं जर स्ट्रेचिंग झालं तर उजव्या बाजूचं पहिल्यांदा केलं तर असेल तर डाव्या बाजूचं अवश्य करा. इथं सुद्धा पुन्हा हेच क्वाड्रासेप स्ट्रेचिंग आपण करतोय. सुरुवातीला जर काही स्ट्रेचिंग जास्त वेळ होल्ड करता येणं शक्य नसेल तर जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ करा. नंतर जसं तुमचं होल्डिंग वाढत जाईल तसं तुम्ही ह्या होल्डिंगचे रिपिटेशन्स सुद्धा वाढवू शकता. शेवटचं स्ट्रेचिंग कमरेच्या आणि विशेषतः लोअर बॅकसाठी, ते म्हणजेच बटरफ्लाय पोज. इथं परत पाठ सरळ ठेवा, पायाचे समोर पकडा आणि फक्त हलकी मूवमेंट करत राहा. एक अंदाजे 10 ते 15 वेळेला हीच बटरफ्लाय मूवमेंट करत राहा. म्हणजेच इथल्या कमरेला जोडलेले सगळे स्नायू रिलीज होतील आणि मग ह्याच्यानंतर थोडंसं जेवढं शक्य आहे तेवढं पुढं वाकायचा प्रयत्न करा. खूप पुढं वाकला नाही तरीही चालेल.
कंबर जास्त आखडली असेल तर तसा प्रयत्न सुद्धा करू नका. अगदी हलकं पुढे वाका. कोपर फक्त आपल्या पायांच्यावरती टेकवा. स्ट्रेचिंग 30 सेकंदासाठी पुन्हा होल्ड करा. शक्य तितका ताण, पण गरजेपेक्षा जास्त नको. सावकाश वरती या. पुन्हा पाय समोर घ्या. फक्त उजवा पाय असा फोल्ड करा आणि शक्य तितकं उजव्या बाजूला ट्विस्ट करायचा प्रयत्न करा. असं ट्विस्टिंग केल्यामुळे सुद्धा लोअर बॅकचे जे स्नायू असतात आखडले असेल तर तोही त्रास कमी येऊ शकतो. पुन्हा सेम असाच डावा पाय फोल्ड करा. जर कमरेची काही तक्रार नसेल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा काही ॲडव्हान्स स्ट्रेचिंग आहेत, पण आपण कमरेचं दुखणं आहे तर त्याच्यासाठी व्यायाम करतोय, तर त्यासाठी तुम्हाला असे सोपे सोपे स्ट्रेचेस करणं खूप फायदेशीर राहतं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एकतर कमरेच्या बाबतीत रॉंग एक्झरसाईज करणं किंवा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त एक्झरसाईज करणं हे एक्झरसाईज न करण्यापेक्षा सुद्धा जास्त त्रासदायक ठरू शकतं. कंबरदुखीसाठी विशेषतः लोअर बॅकसाठीचे काही एक्झरसाइजेस, असेच इतरही सांध्यांच्यासाठी स्नायूंच्यासाठी आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोयच, ते सुद्धा अवश्य बघून घ्या. धन्यवाद.